तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अधिपती सगळ्यांना सांगतो की या आमच्या आईसाहेब नाही आहेत तर चारुलता मॅडम आहेत आणि ते ऐकून घरातील सगळ्यांनाच धक्का बसतो. सगळेजण आश्चर्याने चारुलताकडे बघू लागतात. तर अधिपती म्हणत असतो की बघितलं ना, तुम्ही माझं पण तर दुखावलं, आता यांच्या भावनांसोबत सुद्धा खेळा. काय गरज होती तुम्हाला आईसाहेबांसारखा पेहराव करून यायची. आणि त्यावेळी चारुलता रडतच अधिपतीला म्हणते की अधिपती, माझी चूक झाली, पण मी असं का केलं ते एकदा समजून घेणारे. माझी फक्त एकच इच्छा होती की एकदा तू मला आई म्हणावं. आणि ते ऐकून अधिपती डोक्यालाच हात लावतो. तो म्हणतो की बास करा तुम्ही आता. मी तुम्हाला कित्येकदा सांगितलंय की आमच्या मनात आमच्या आईसाहेबांचं जे स्थान आहे ते मी दुसऱ्या कोणालाही देऊ शकत नाही. मग तुम्ही ही साधी गोष्ट का समजून घेत नाही. आणि अधिपतीचं असं बोलणं ऐकून चारुलताला खूप वाईट वाटतं. ती रडतच खाली मान घालते. तर अधिपती दुर्गीला सांगतो की मावशे, या खोलीला कुलूप लावून घे. आता माझ्या परवानगीशिवाय कोणीही या खोलीत यायचं नाही. आणि तो चारुलताला म्हणतो की तुम्ही तर या खोलीच्या आसपाससुद्धा फिरकायचं नाही. आणि मग तो रागातच तेथून निघून जातो. आणि मग त्यानंतर दुर्गी चारुलताला म्हणू लागते की आत्ता मी सगळ्या गावाला पेढे वाटणार होते. मला असं वाटलं होतं की माझी ताई परत आली, काय गरज होती तुम्हाला हे सगळं करायची. पण मग आजीमध्ये पडत म्हणतात की दुर्गे, तुला अधिपतीने या खोलीला कुलूप लावायला सांगितलंय ना, मग तुझ्या तोंडाला सुद्धा कुलूप लाव. आणि मग ती दुर्गी आणि चंचला तेथून घेऊन जाते. मात्र घडलेल्या प्रकारामुळे भुवनेश्वरी पूर्णपणे खचून गेलेली असते. तर अक्षरा तिला धीर देत तिच्या जवळच थांबते. त्यानंतर मग अधिपती ओंकारला कॉल करून भुवनेश्वरीची काही माहिती मिळाली का ते विचारतो. तर ओंकार त्याला सांगतो की नाही रे भावा, आपली सगळी माणसं मी कामाला लावली आहेत, मात्र थोरल्या सरकारांबद्दल कुठून काहीच माहिती मिळत नाही आहे. आणि ते ऐकून अधिपती चिडून फोन ठेवून देतो. त्याचवेळी चारुहास सर त्या ठिकाणी येतात. ते अधिपतीशी बोलण्याचा, त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतात. ते म्हणत असतात की अधिपती, मला मान्य आहे की आत्तापर्यंत माझ्या हातून खूप चुका घडल्यात आणि त्या सगळ्या चुका मला मान्य आहेत. मी त्यांच्याबद्दल तुझी माफी मागतो, पण मग तूच सुद्धा त्याच चुका का रे करतोय. तर अधिपती म्हणत असतो की मी काय चूक केली आता. तर चारुहास सर म्हणत असतात की तू चारूसोबत असं का वागतोय. तिने तुला जन्म दिला आहे, मग तू तिच्याशी प्रेमाने मायेने वागू शकत नाही का. तू तिचा असा छळ का मांडलाय. आणि त्यावर अधिपती म्हणतो की मी काही त्यांचा छळ वगैरे केला नाहीये आणि मी त्यांच्याशी नीटच वागतोय. आणि हवं तर तुम्हीच त्यांना तुमच्या भाषेत समजावा. त्यांना सांगा की उगाच माझ्याशी बोलण्याचा जास्त प्रयत्न करू नका. आणि ते ऐकून चारुहास म्हणतात की अरे अधिपती, जर तू असाच वागणार असशील तर मग तुझ्यात आणि माझ्यात काय फरक आहे. तर अधिपती म्हणत असतो, नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला. तर चारुहास सर म्हणत असतात की चारू तुझी जन्मदाती आहे ना, मग तुला तिला तो हक्क द्यायला काय फरक पडतोय. तर अधिपती म्हणत असतो की आम्ही त्यांना तो हक्क नाही देऊ शकत, कारण मी ते स्थान, तो हक्क आधीच आमच्या आईसाहेबांना दिलाय. तर चारुहास सर म्हणत असतात, मग माझंसुद्धा हेच म्हणणं आहे की जे प्रेम, जे स्थान मी माझ्या चारूला दिलं होतं ते मी भुवनेश्वरीला कसं देणार होतो. आणि त्यावर अधिपती म्हणतो की मला याबद्दल आता काही बोलायचं नाही आहे, पण मी एक सांगतो की तुमच्यात आणि माझ्यात काय फरक आहे ते. तुम्ही आमच्या आईसाहेबांना हाताला धरून घराबाहेर काढलं, पण मी कधीच कोणत्या स्त्रीसोबत असं वागणार नाही. आणि मग तो तेथून निघून जातो. तर दुसरीकडे अक्षरा चारूला समजावत असते. ती म्हणत असते की आई, तुम्ही का भुवनेश्वरी मॅडमचं रूप घेतलं. तुम्ही जशा आहात ना तशा खरंच खूप छान आहात. हे सगळं करायची काय गरज होती. तर चारू रडतच म्हणत असते की अक्षरा, मला सुद्धा हे सगळं नव्हतं ग करायचं, पण एकदा अधिपतीने मला आई म्हणून हाक मारावी म्हणून मी हे सगळं केलं. तर अक्षरा म्हणत असते की आई, मी तुमच्या भावना समजू शकते, पण ज्या गोष्टीसाठी तुम्ही हे सगळं केलं ती गोष्ट तुम्हाला मिळाली का. आणि त्यावर चारू रडतच नाही म्हणते. तर अक्षरा तिला समजावते की खरंच मला असं वाटतंय की तुम्ही घाई करू नका, अधिपतींना थोडा वेळ द्या, सगळं काही ठीक होईल. एक ना एक दिवस तुम्हाला तुमच्या हक्काचं प्रेम, तुमचं मानाचं स्थान नक्की परत मिळेल. तर दुसरीकडे दुर्गी आजींना म्हणत असते की बघितलं ना, ती बाई किती पाताळ यंत्री निघाली, आपल्याच ताईचं रूप घेऊन आपल्या समोर आली. पण आजी तिला सांगते की दुर्गे, तू काही बोलू नको, निघून जा इथून. मात्र दुर्गी काही ऐकत नाही.
आणि मग त्यानंतर ती आजींना म्हणू लागते की मला तर असं वाटतंय की या चारूबाईनेच आपल्या ताईचा काटा काढला असेल आणि या सगळ्यामध्ये ना ते थोरले मालकसुद्धा सामील असतील. त्याच दोघांनी आपल्या ताईसोबत काहीतरी वेडं वाकडं केलं असेल आणि म्हणूनच आपली ताई एवढे दिवस झाले तरीही सापडत नाही. आपण आपल्या सगळ्या नातेवाईकांकडे चौकशी केली, अधिपतींनी तर किती माणसं कामाला लावलीत, मग तरीही तिचा पत्ता कसा लागत नाही. मात्र आजींना हे काही पटत नाही. त्या म्हणत असतात की त्या चारुलता मॅडम अशा नाही आहेत, ती चांगली बाई आहे. पण दुर्गी काही ऐकत नाही. ती म्हणत असते की तू उगाच त्यांची बाजू घेऊ नको, ती बाई कशी आहे मला चांगलंच माहिती आहे. माझा तिच्यावर काडी मात्र विश्वास नाही. मला तर असं वाटते की थोरल्या मालकांना आधीच या चारूबाईबद्दल माहिती असणार आणि म्हणूनच त्यांनी आपल्या ताईला घराबाहेर काढलं आणि मग त्या बाईला घरात आणलं. पण आजी म्हणत असतात की तू उगाच काहीतरी बोलू नको, नाहीतर हे सगळं ना तुझ्याच अंगलट येईल. पण दुर्गी म्हणते की त्यापेक्षा तूच एक काम कर की अधिपतींना सांग की या चारूबाईची नीट चौकशी करा, हिचा सगळा इतिहास तपासा. आणि ते ऐकून आजी म्हणतात की मी असं काही करणार नाही आहे आणि तूसुद्धा तुझं तोंड बंद ठेव. आणि मग त्या तेथून निघून जातात. दुसरीकडे अधिपती इन्स्पेक्टर साहेबांसोबत बोलत असतो, पण त्यांनासुद्धा भुवनेश्वरीबद्दल काही कळलेलं नसतं. त्यामुळे मग अधिपती नाराज होतो. मग अक्षरा त्या ठिकाणी येते, पण अधिपती म्हणतो की जर तुम्ही त्या चारुलता मॅडमची वकिली करण्यासाठी आला असाल ना तर प्लीज काहीच बोलू नका, नाहीतर आपल्यात भांडणं होतील. आणि ते ऐकून अक्षरा म्हणते की अधिपती मला तुमच्याशी भांडण करायचं नाही आहे, मला कधीच तुमच्याशी भांडण करायचं नसतं. माझं तुमच्यावर प्रेम आहे, मला फक्त तुमचं सुख हवं असतं, तुमची काळजी घ्यायची असते. आणि ते ऐकून मग अधिपती अक्षराला खुर्चीवर बसवतो आणि तिच्या जवळ बसत म्हणतो की हे बघा मास्तरीनबाई, माझंसुद्धा तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि म्हणून जेव्हा आपल्यात भांडणं होतात, वाद होतात ना, तेव्हा मलासुद्धा खूप त्रास होतो आणि म्हणूनच आता आपण असं ठरवू की आपल्यामध्ये त्या चारुलता मॅडमचा विषय काढायचाच नाही. पुढे तो असंही म्हणतो की तुमच्या शब्दाखातर मी त्यांची माफी मागण्यासाठी गेलो होतो ना, पण पुढे काय झालं बघितलंत ना तुम्ही. आणि त्यावर अक्षरा म्हणते की हो अधिपती, आणि जे काही घडलं ना ते मलासुद्धा नाही पटलं. मी आईंनासुद्धा समजावलं की अधिपतींना थोडा वेळ द्या. तर अधिपती म्हणत असतो की हो मास्तरीनबाई, मला वेळ त्यांना द्यावाच लागणार आहे. आणि मग तो अक्षराला हे सुद्धा सांगतो की जेव्हा आपलं लग्न झालं होतं तेव्हा तुम्ही मला सांगितलं होतं ना की माझं तुमच्यावर प्रेम नाही आहे. मग तेव्हा मी काय केलं तर मी शांत बसलो, वाट बघितली. तर मी रोज तुमच्या मागे टुमणं लावलं असतं की माझा नवरा म्हणून स्वीकार करा, माझ्यावर प्रेम करा. तर तुमचं काय झालं असतं सांगा मला. आणि अधिपतीचं हे बोलणं ऐकून अक्षरा म्हणते की अधिपती, तुमचं बोलणं मला खरंच पूर्णपणे पटत आहे. फक्त माझी एवढीच इच्छा आहे की तुम्ही त्या चारुलता मॅडमसोबत थोडं प्रेमाने वागा, मायेने वागा. त्यांनी तुम्हाला जन्म दिला या गोष्टीचा स्वीकार करा. मात्र अधिपतीला हे मान्यच नसतं. तो म्हणतो की आम्ही कुठे त्यांच्याशी वाईट वागतोय, उलट तुम्हीच त्यांना सांगा की आमच्याशी जास्त बोलायला येऊ नका. आम्हाला थोडा वेळ हवा आहे, कारण आम्ही आमच्या आईचं स्थान आमच्या आईसाहेबांना दिले आणि ते आम्ही दुसऱ्या कोणालाही देऊ शकत नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत दुर्गी आजींना म्हणत असते की चारुहास सर आणि चारुलता मॅडम तर नवरा बायको आहेत ना, मग ते तरीही वेगवेगळ्या खोल्यांमध्ये का राहतात, मी याच्या मागचा शोध घेणारच. तर दुसरीकडे अक्षरासुद्धा याचबद्दल चारुलतासोबत बोलत असते आणि त्यावेळी चारुलता म्हणते की इतक्या वर्षांनंतर मी परत आले आहे, त्यामुळे मला माहीत नाही की आमच्या दोघांचं नातं काही वर्षांपूर्वी जसं होतं तसंच आहे का, किंवा परत तसं होईल की नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.